अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. नाना फडणवीस यांनी या मंदिराचे लाकडामधून दगडी मंदिरात रूपांतर केले आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत. हॅलो गाईज, तर सकाळी मला ब्लॉग करायला भेटला नाही कारण की पाऊस आपल्या पनवेलला खूप होता. तर आम्ही आता आले पुण्यामध्ये, तर इकडे पाऊस आणि इथं ब्लॉग चालू करते. पहिला आम्ही मठचं दर्शन घेतलं, नंतर पालीला गेलो, पालीला दर्शन घेतलं. मग आता आम्ही आलो लेण्यांची, तिथे तुम्हाला पोचल्यावर दाखवीनच आणि समोर पण तुम्हाला दाखवतो. आता फायनली आम्ही लेण्याद्री गणेश मंदिरावर पोचलेलो आणि 300 पायऱ्या आम्ही पार करून आता पोचलो. आणि आज आमची फॅमिली खाली आहे. आम्ही 5 जण वरतलो. मग दाखवतो लेण्या, लक्ष्मीनारायण मंदिर दाखवतो तुम्हाला. लेण्याद्री मंदिराचं दर्शन करून झालं आमचं. आता आम्ही ओझरला निघालो. तिथला पण तुम्हाला मंदिर दाखवतो ओझरचं. चला मग भेटू ओझरला.
तर मित्रांनो फायनली आम्ही ओझरमध्ये रूम घेतल्यात 2 8 जणांची एक रूम आहे आणि पण प्रति रूम 800 रुपये 2 रूमचं 1600 पडल्या म्हणा. रूम पण तुम्हाला दाखवतो बघा खूप मोठे. आता आम्ही रूम घेतले आम्हाला बाल्कनी पण भेटले बघा आणि बाल्कनीच्या मागे पण तुम्हाला दाखवतो व्ह्यू हा बघा. फायनली आज आमचा उद्याचा विज्ञानाचा बाप्पा दर्शन घेऊन झालेले आणि आज इथं स्टे करू आणि मग नंतर आम्ही दर्शन करू पुढचं. तर आता आम्ही निघालो आहे ओझरवरून रांजणगावला. मग रांजणगावला गेल्यावर तुम्हाला तिथे दाखवून मंदिर भेटू मग रांजणगावला. तर आम्ही फायनली ओझरवरून रांजणगावला पोहोचलो. रांजणगावची तुम्हाला कमानी पण दाखवतो आणि माझ्या मागं नाव पण येते तो कमानी पण दाखवतो रांजणगावची आणि आतमध्ये जाऊन मंदिर पण दाखवतो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्याच्या उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे. मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव असून तिला 10 सोंडा व 20 हात आहेत असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवली आहे. या मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे. आम्ही टेऊरमध्ये आहो. रांजणगाववरून टेऊरमध्ये आलो. चिंतामणी दर्शन घ्यायला तिथं पण झालं दर्शनाचं. सगळं दर्शन मस्त पद्धतशीर झालेत. आता आम्ही पुढे जाऊ. पुढचं तुम्हाला दाखवतो. थेऊरचं चिंतामणीचे मंदिर हे पुणे जिल्ह्यात येते. या मंदिराची अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले. आणि इतिहास असं सांगतो की श्री मोर्या गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची बांधणी श्री धर्मेंद्र देव महाराजांनी बांधले. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्या काळी हे मंदिर बांधायला 40,000 रुपये लागले होते. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना इथेच आणण्यात आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्याचबरोबर मोर्या गोसावी यांना इथे सिद्धी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. आणि त्यानंतर टेऊरच्या चिंतामणीच्या इथनं आम्ही दर्शन करून आता सिद्धटेकचे इथे दर्शन करायला आलं. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मंदिर.
तिकडे घंटे लय लांब आहे. सिद्धिविनायक करून आम्ही आलोय आणि आता मोरगावला आलोय आणि मोरगावचा मोरेश्वर. मॅप दिले बघा तुम्हाला. पहिला दर्शन येते महेश्वरचा, दुसरा सिद्धिविनायक, तिसरा आहे वर्धविनायक आणि चौथा पालीचा आहे, चिंतामणी, सहावा, सातवा गिरिजापूर लेण्याद्री, सातवा विघ्नहर ओझर आणि आठवा महागणपती रांजणगाव. आणि आता मी मोरगावला मोरेश्वराची ते सिद्धिविनायक करून आम्ही आलोय आणि आता मोरगावला आलोय आणि मोरगावचा मोरेश्वर मंदिर पण आम्ही दर्शन पण घेतलं आणि मंदिर पण आतमध्ये काढलं व्हिडिओ ते पण बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजे फायनली आमचं अश्विनायकचं पूर्ण दर्शन झाले. आता आम्ही जेजुरीला, तर भेटून जेजुरीला.